अहमदनगरच्या पालिका आयुक्तांच्या केबिनची एसीबी कडून झाडाझडती घेण्यात आली। पालिका आयुक्तांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या। पंकज जावळेंच्या शासकीय बंगल्याचं एसीबीचं कुलूप लावण्यात आलं। संभाजीनगरच्या एसीबी पथकाची नगरमध्ये कारवाई करण्यात आली। पंकज जावळेंच्या शासकीय बंगल्यावरही कुलूप लावण्यात आलेला आहे। अहमदनगरच्या पालिका आयुक्तांच्या केबिनची एसीबी कडून झाडाझडती घेण्यात आली। पालिका आयुक्तांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या। पंकज जावळेंच्या शासकीय बंगल्यालाही एसीबीचं कुलूप लावण्यात आलं। या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आपल्यासोबत जोडले आहेत। बाळासाहेबजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अहमदनगर पालिका आयुक्तांच्या केबिनची एसीबी कडून झाडाझडती करण्यात आली। विशेष म्हणजे पालिका आयुक्तांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात येतात। या संदर्भात आपली नेमकी काय प्रतिक्रिया? नाही, आता आम्हाला पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ही गोष्ट कळलेली आहे की त्यांच्या झाडाझडती झाली, पण असलं बेकायदेशीर काम या महापालिकेत चाललं होतं। उशिरा का होईना अँटी करप्शनला ती जाग आलेली, आम्हाला निश्चितच त्यांचं या कारवाईचं स्वागत करायची गरज आहे। कारण नगर शहरातील जनतेचा पैसा अशी उधळपट्टी चालली होती अहमदनगर महानगरपालिकेत की त्याचं कुठल्याही फेज 2 ची योजना असो, भुयारी गटार योजना असो, सगळ्या योजनांचं वाटोळ या आयुक्तांनी केलं होतं आणि त्यांची निश्चितच इतकी भयानक म्हणजे हुकुमशाहीसारखा कारभार चालू होता या महापालिकेमध्ये। त्याचं आम्ही अँटी करप्शनच्या ज्या कारवाई झाली त्याचं स्वागत करतो आम्ही। नक्कीच बाळासाहेबजी, याआधी या संदर्भात आपण काही तक्रार केला होतात का? तक्रार आम्ही अँटी करप्शनकडे नाही केली, त्यांच्याशीच बोलणं झालं होतं की भाऊ तुम्ही थोडंसं लोकांना आमच्या नगरकरांच्या पैशाची थोडी जी उधळपट्टी चालली त्याच्यावरती थोडं तुम्ही हे करा, वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत तुम्ही थोडं थांबवा हे भ्रष्टाचार याच्यामधला। पण त्यांनी सगळं हुकुमशहासारखा एकदम कारभार चालू होता, त्याच्यामुळे त्यांनी लक्ष नव्हतं दिलं। पण आज जरी जी कारवाई झाली, उशिरा का होईना कारवाई झाली, पण आम्ही त्याचं स्वागत करतो। नक्कीच बोराटेजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। अहमदनगरच्या पालिका आयुक्तांच्या केबिनची आता एसीबी कडून झाडाझडती घेण्यात आलेली आहे। पालिका आयुक्तांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या। पंकज जावळे यांच्या शासकीय बंगल्यालाही एसीबीचं कुलूप लावण्यात आलंय। तर संभाजीनगरच्या एसीबी पथकाच्या वतीनं नगरमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। आताची मोठी घडामोड अहमदनगरमधून समोर येत आहे। अहमदनगरच्या पालिका आयुक्तांच्या केबिनची एसीबी कडून झाडाझडती घेण्यात आलेली आहे। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पालिका आयुक्तांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी देखील धाडी टाकण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।